आपल्या हिंदू धर्माच्या तिथीनुसार आज फाल्गुन तृतीयात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला बाळकडू पाजलं आणि जे शिवसेनेची एक परंपरा कायम शिवसेना प्रमुखांनी करून दिली त्यानुसार या तिथीला आम्ही शिवसेना पक्षातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवजयंती साजरी करत असतो। आजही तुम्ही बघताय रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि शिवजयंतीचा उत्सव हा सुरू झालेला आहे। शिवजयंतीच्या या उत्सवामध्ये आनंद जल्लोष सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतो आहे। शिवसैनिक शिवप्रेमी हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जरी असले तरी इथे आवर्जून उपस्थित असतात आणि उद्या सबंध दिवस सकाळपासून भरगच्च असे कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्तानं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळते, देशामध्ये बघायला मिळते। त्याचा पाठपुरावा आम्ही सुद्धा करतो आहे। राज्य शासनाचं काम आहे, हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे आणि ते सुद्धा हे पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे। महाविकास आघाडीच्या उच्चस्थ नेतृत्वाकडनं या गोष्टीची चर्चा झाली आणि त्यांनी एकत्रित घेतलेला हा निर्णय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं तर शिवसैनिकाला एक सण असतो तो, आणि हा राष्ट्रीय सण मला वाटते रोजच साजरा व्हावा अशीच प्रत्येकाची अपेक्षा आणि इच्छा असेल। कारण ज्या महाराजांनी आम्हाला ताटमानेने ह्या हिंदुस्थानात जगायला शिकवलं, आमचा आवाज बनून आज जी ताकद उभी केली आमच्या पाठी, त्यांनी जो आशीर्वाद उभा केला आहे आणि तेच कारण आहे की आज आम्ही ताटमानेने या हिंदुस्थानात जगतो आहे। आणि त्या महाराजांची जयंती तिथीनुसार खरं म्हणजे महाराजांच्या जयंती कधी व्हावी ह्याचा वादच असू नये, कारण अशा महात्म्यांच्या जयंत्या रोजच व्हायला पाहिजे। आणि सालाबादप्रमाणे यंदासुद्धा इथे छत्रपती शिवाजी स्मारक समिती आणि विभाग क्रमांक 9च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची जयंती साजरा करण्यात आली। मान्य खासदारांच्या हस्ते महाराजांचं पूजन आणि त्यांना पुष्पमाला चढवून करण्यात आलं। मी आज आपल्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींना, सर्व शिवसैनिकांना आणि चेंबूरकर वासियांना छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। महाराजांच्या जयंतीनिमित्त एक वैभवशाली परंपरा आम्ही जपली आहे, ती म्हणजे रात्री 12 वाजता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून भव्य आम्ही मिरवणूक काढतो आणि थेट इथे आम्ही रात्री 12 वाजता वंदना करण्यासाठी, मुजरा करण्यासाठी, त्यांना नतमस्तक होण्यासाठी आम्ही येतो आणि अनेक वर्षाची परंपरा आमची आहे। आणि मला आनंद आहे की ह्या वर्षीसुद्धा आमच्या शिवसैनिकांनी आणि शिवभक्तांनी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि भव्य असं या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल जल्लोषामध्ये आम्ही जन्मोत्सवाला सुरुवात केली। अनिल देसाई पण आले होते। आदित्य साहेबांच्या तब्येतीच्या कारणामुळे आज ते येऊ शकले नाहीत असा त्यांचा निरोप आला। त्यांची येण्याची खूप इच्छा होती, परंतु त्यांनी मला तसं विभाग प्रमुख या नात्याने मला कळवलं आणि मग त्याच्यामुळे आमचा थोडासा हिरमोड झाला नक्कीच। परंतु शेवटी शिवाजी महाराजांची जयंती ही तेवढ्याच ताकदीने होणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि तेवढ्या ताकदीने आणि उत्साहाने आम्ही ती साजरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आम्ही केला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन। आणि आज आपण 396 वर्ष आपण आज जयंती साजरा करीत आहोत। आपले खासदार अनिलजी देसाई यांच्या वतीने आज आपण महाराजांना हार घातलेला आहे आणि खरं ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आज त्यांची आपण जयंती साजरा करतो। खरंच ते शिवाजी महाराजांचं सगळ्यांनी ज्यांनी जे स्वराज्यासाठी जे काम केलं ते आपणही काहीतरी महाराजांनी जे केलं ते आपणही करावं हेच सगळ्यांना मी सांगते। बस, जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।